नाशिकमधल्या आदिवासी वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी विभागामध्येच या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। खरं तर या विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत जो निधी मिळायला हवा, जे पैसे मिळायला हवे ते गेल्या अनेक दिवसांपासून मिळालेले नाही आहेत आणि त्यामुळे आपण या ठिकाणी बघतोय की या विद्यार्थ्यांनी आदिवासी भवन या ठिकाणी आदिवासी आयुक्तालयाच्या बाहेर अधिकाऱ्यांनाच कोंडण्याचं दृश्य जे आहे ते या ठिकाणी बघायला मिळतं आहे। आदिवासी विभागाच्या ज्या आयुक्त आहेत त्यांना या ठिकाणी कोंडून ठेवण्यात आलेलं आहे। त्यांच्या दालनाला या ठिकाणी कुलूप लावल्याचं आपण या ठिकाणी बघतोय। आपण इथे बघतोय की आदिवासी विभागाचे ज्या मुख्य आहेत त्यांच्या कार्यालयाला या ठिकाणी ताळं लावण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या विद्यार्थ्यांची मागणी होती की या ठिकाणी जो निधी यांच्यासाठी राखीव आहे तो निधी त्यांना मिळावा, मात्र अद्यापही तो मिळालेला नाही आणि त्यामुळे हे विद्यार्थी आता या ठिकाणी आंदोलन करतात। काय नेमकी भावना आहे? आमची अशी भावना आहे का आमचे पैसे, आमची डीबीटी जे आमच्या हक्काची ती आम्हाला मिळाली पाहिजे। आम्ही 2-3 महिन्यापासून आम्ही खूपदा इथून फिरून गेलो तरी आमचे अप्रूव्ह करत नाही पीओ। आता मार्च एंडिंग आहे तरी पैसे पडत नाही आमचे। काय सांगाल, काय नेमकी मागणी आहे? आमची हीच मागणी आहे की आमची मार्च एंडिंगपर्यंत डीबीटी पडली पाहिजे आणि गेल्या डिसेंबरपासून मुलं मुली किती चक्कर मारतायत या विभागामध्ये तरी मागण्या पूर्ण नाही केल्या जाते आमच्या। किती दिवस अखेर आम्ही गरिबांचं शिक्षण असं तुम्ही आड करणार आहे? आपण बघतो या विद्यार्थिनी देखील आदिवासी पाड्यांवरच्या आहेत ज्या या ठिकाणी या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये हे पैसे तात्काळ मिळायला हवेत अशी त्यांची मागणी आहे। मात्र शासनाच्या वतीनं आणि एकूणच विभागाच्या वतीनं जो काही या ठिकाणी वेळ लागतोय, जो काही उशीर होतोय, त्यामुळे आता आक्रमक झालेले विद्यार्थी आणि आदिवासी आयुक्त कार्यालयात या ठिकाणी ठिय्या आंदोलन केला जातोय। कॅमेरा पर्सन आकाश शिवरेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।